नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे खरेदी खत रद्द कधी होऊ शकते। हा विषय प्रत्येक जमीन खरेदीदार, विक्रेता, वारस आणि गुंतवणूकदाराने समजून घेतलाच पाहिजे। कारण अनेक लोकांचा एक मोठा गैरसमज असतो की एकदा नोंदणीकृत खरेदी खत झाले की ते आयुष्यभर कायम राहते आणि कोणत्याही परिस्थितीत तो रद्द होऊ शकत नाही। पण हा समज चुकीचा आहे। त्याच वेळी दुसरा गैरसमजही तितकाच धोकादायक आहे। काही लोक म्हणतात, मला व्यवहार आवडला नाही त्यामुळे मी खरेदी खत रद्द करतो। हेही कायद्याने योग्य नाही। मग नेमक्या कोणत्या परिस्थितीत खरेदी खत रद्द होऊ शकते? कोणाला ते रद्द करण्याचा अधिकार आहे? किती वर्षात दावा दाखल करता येतो? फक्त पैसे दिले नाहीत म्हणून खरेदी खत रद्द होते का? तर फसवणूक झाले तर काय? दबावाखाली सही घेतली तर काय? बनावट कागदपत्रांवर व्यवहार झाला तर काय? वारसांना न सांगता विक्री झाली तर काय? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायालय प्रत्येक खरेदी खत रद्द करते का? आजचा या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत चर्चा करूया। सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या की नोंदणीकृत खरेदी खत हा अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे। त्यामुळे तो फक्त कोणाला आवडला नाही म्हणून किंवा नंतर मत बदलले म्हणून रद्द होत नाही। न्यायालय एखादे खरेदी खत रद्द करण्यापूर्वी त्यामागील कारणे, पुरावे, कायदेशीर अधिकार आणि संपूर्ण परिस्थिती तपासते। म्हणून कोर्टात गेलो म्हणजे खरेदी खत रद्द होईल असा समज ठेवू नका। आता सर्वात पहिले कारण म्हणजे फसवणूक। समजा एखाद्या व्यक्तीला खोटी माहिती देऊन, चुकीची कागदपत्रे दाखवून किंवा मालकीबाबत दिशाभूल करून खरेदी खत करून घेतले। अशा परिस्थितीत व्यवहाराच्या वैधतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण फसवणूक झाले असे फक्त सांगणे पुरेसे नसते, न्यायालयात ती सिद्ध करण्यासाठी पुरावा आवश्यक असतो। दुसरे कारण म्हणजे बनावट कागदपत्रे। समजा विक्रेत्याने बनावट 7/12, बनावट वारस दाखला, बनावट पॉवर ऑफ अटर्नी किंवा इतर खोटी कागदपत्रे वापरून जमीन विकली। अशा परिस्थितीत व्यवहाराच्या वैधतेवर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण प्रत्येक बनावट कागदपत्राचे परिणाम परिस्थितीनुसार तपासले जातात। तिसरे कारण म्हणजे दबाव किंवा जबरदस्ती। एखाद्या व्यक्तीकडून धमकी देऊन, मारहाण करून किंवा बेकायदेशीर दबावाखाली सही करून घेतली असेल तर त्या व्यवहारावर प्रश्न निर्माण होऊ शकतो। मात्र न्यायालयात हे सिद्ध करावे लागते। फक्त माझ्यावर दबाव होता असे म्हणणे पुरेसे नसते। चौथे कारण म्हणजे विक्रेत्यालाच विक्रीचा अधिकार नव्हता। उदाहरणार्थ, संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असताना एका व्यक्तीने संपूर्ण जमीन विकली किंवा इतर सहमालकांचा हक्क असताना तो लपवला। अशा परिस्थितीत व्यवहारावर वाद निर्माण होऊ शकतो। म्हणून खरेदीदाराने नेहमी विक्रेत्याचा अधिकार तपासला पाहिजे। पाचवे कारण म्हणजे बनावट पॉवर ऑफ अटर्नी। अनेक वेळा पॉवर ऑफ अटर्नीच्या नावाखाली फसवणूक केली जाते। जर पॉवर ऑफ अटर्नीच अवैध असेल किंवा तिचा गैरवापर झाला असेल तर त्या आधारे झालेल्या व्यवहारावर प्रश्न निर्माण होऊ शकतो। सहावे कारण म्हणजे अल्पवयीन किंवा कायदेशीर क्षमता नसलेल्या व्यक्तीच्या नावाने बेकायदेशीर व्यवहार। अशा प्रकरणातही न्यायालय परिस्थितीनुसार व्यवहाराची वैधता तपासते। आता एक मोठा गैरसमज, अनेक लोक म्हणतात खरेदी खत झाले पण पूर्ण पैसे दिले नाहीत त्यामुळे खरेदी खत आपोआप रद्द होईल। तसे प्रत्येक वेळी होत नाही। व्यवहाराच्या अटी, करारातील तरतुदी, पैसे किती दिले, उर्वरित रक्कम, पक्षकारांचे वर्तन आणि इतर बाबी तपासूनच न्यायालय निर्णय देते। त्यामुळे फक्त पैसे न दिल्यामुळे प्रत्येक व्यवहार आपोआप रद्द होतो असे म्हणता येत नाही। आणखीन एक प्रश्न, खरेदी खत झाले आणि अनेक वर्षांनी वारस म्हणतात आम्हाला माहीतच नव्हते। मग काय? जर वारसांचा हक्क, विक्रेत्याचा अधिकार किंवा व्यवहाराची वैधता यावर प्रश्न असेल तर परिस्थितीनुसार कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो। पण प्रत्येक वारसांचा दावा यशस्वी होईलच असे नाही। न्यायालय सर्व पुरावे तपासते, त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची तथ्ये वेगळी असतात। आता मर्यादेचा प्रश्न, अनेक लोक विचारतात किती वर्षांनी खरेदी खत रद्द करता येते? याचे एकच उत्तर नाही, कारण दावा कोणत्या आधारावर आहे, कोणत्या प्रकारचा दिलासा आहे किंवा कोणत्या प्रकारचा दिलासा मागितला आहे आणि लागू मर्यादा काय काय सांगते यावर उत्तर अवलंबून असते। त्यामुळे कधीही रद्द करता येते किंवा 3 वर्षानंतर कधीच रद्द होत नाही अशी सर्वसाधारण विधाने चुकीची ठरू शकतात। आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, महसूल विभाग खरेदी खत रद्द करू शकतो का? साधारणपणे महसूल अधिकारी महसूल नोंदी सांभाळतात। गंभीर मालकीचे वाद किंवा खरेदी खताच्या वैधतेचे अंतिम प्रश्न हे दिवाणी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येऊ शकतात। त्यामुळे महसूल नोंद आणि खरेदी खताची वैधता यामध्ये फरक समजून घ्या।
आता समजा तुम्ही जमीन खरेदी केली आणि 5 वर्षांनी कुणीतरी कोर्टात जाऊन म्हणालं की हे खरेदी खत रद्द करा, तर घाबरू नका. न्यायालय लगेच खरेदी खत रद्द करत नाही. दावा करणाऱ्या व्यक्तीला त्याचे कायदेशीर कारण आणि पुरावे दाखवावे लागतात. त्यानंतर न्यायालय निर्णय घेते. म्हणून प्रत्येक दावा म्हणजे खरेदी खत रद्द होणारच असे नाही. आता खरेदीदाराने कोणती काळजी घ्यावी? सर्वप्रथम विक्रेत्याची संपूर्ण मालकी साखळी तपासा. फक्त सातबारा पाहू नका. जुने खरेदी खत, फेरफार नोंदी, वारस नोंदी आणि न्यायालयीन वाद, कर्जाचा बोजा, प्रत्यक्ष ताबा मोजणी, रस्ता आणि विक्रेत्याचा अधिकार तपासा. पॉवर ऑफ अटर्नीवर व्यवहार असल्यास तिची वैधता पडताळा. सर्व पैसे शक्यतो बँक व्यवहारातून द्या आणि त्याचे पुरावे जतन करा. व्यवहाराच्या वेळी प्रत्यक्ष ताबा घ्या. अनुभवी वकिलांकडून टायटल व्हेरिफिकेशन करून घ्या. काही हजार रुपयांची कायदेशीर पडताळणी आणि तुम्हाला लाखो रुपयांच्या नुकसानापासून वाचवू शकते. आणखीन एक महत्त्वाची चूक म्हणजे नातेवाईकांवर हा माझा चुलत भाऊ आहे, फसवणार नाही, हा मामा आहे, कागद तपासायची गरज नाही, हा गावातील ओळखीचा माणूस आहे असे म्हणून अनेक लोक तपासणी करत नाहीत आणि नंतर न्यायालयात वर्षानुवर्षे खटले चालतात. जमीन व्यवहारात नाते नाही तर कागद बोलतात. आता शेवटी या संपूर्ण विषयाचा सारांश समजून घ्या. प्रत्येक खरेदी खत रद्द होत नाही, प्रत्येक दावा यशस्वी होत नाही, प्रत्येक फसवणुकीचा आरोप सिद्ध होत नाही. पण फसवणूक, बनावट कागदपत्रे, दबाव, विक्रेत्याचा अधिकार नसणे, कायदेशीर त्रुटी किंवा इतर गंभीर कारणे असतील तर व्यवहारावर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करा. खरेदी खत नोंदणीकृत झाले म्हणून निर्धास्त बसू नका आणि कुणीतरी कोर्टात दावा दाखल केला म्हणून घाबरूनही जाऊ नका. कायदा, पुरावे, कागदपत्र आणि वस्तुस्थितीचा आधारावर निर्णय घेतो. म्हणून शहाणपणाचा एकच नियम लक्षात ठेवा. जमीन खरेदी करण्यापूर्वी तपासणी करा, व्यवहारानंतर कागदपत्रे जतन करा आणि कोणताही वाद निर्माण झाल्यास अफवांवर नाही तर योग्य कायदेशीर सल्ल्यावर विश्वास ठेवा. हाच मार्ग तुमची मालमत्ता आणि तुमचे लाखो रुपये सुरक्षित ठेवू शकतो. धन्यवाद. अधिक कायदेशीर माहितीसाठी फॉलो करा कायद्याची बाराखडी. तसेच तुमच्या प्रकरणांबद्दल तुम्हाला माहिती किंवा सल्ला हवा असेल किंवा पुढची प्रोसेस काय असणार आहे, तुमचे वकील व्यवस्थित काम करतात का, किंवा तुमच्या दाव्यांमध्ये कोणते मुद्दे राहिले, कोणते मुद्दे मांडले, कोणत्या पुराव्यांची गरज आहे, कोणते कागदपत्र महत्त्वाची आहेत, अशा अनेक बाबींसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मला व्हॉट्सअप करू शकता किंवा मला कॉल करू शकता. धन्यवाद.